गायकवाड, पद्मकर गायकवाड आणि पदू गायकवाड अशा तिन्ही नावाने या खेळाडूला ओळखलं जातं। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रेग्युलर फॉर्मॅटमध्ये या खेळाडूची एक वेगळी छाप होती। आम्ही नेहमी म्हणत असतो की विजय गायकवाड आणि पद्माकर गायकवाड ही अशी जोडी होती यशस्वी, तिसगावच्या माध्यमातून अनेक सारा गोलंदाजांचा थरकाप उठायचा जेव्हा हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असायचे। परंतु आता आपण देणार आहोत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदीप गायकवाड याला। एक चांदीची प्लेट आणि त्यानंतर या स्पर्धेची सुंदर ट्रॉफी देऊन आपण पद्माकर याला सन्मानित करूयात। दोन शब्द पद्माकर गायकवाड यांचे खरं तर आम्हाला हवेत आणि एक असा खेळाडू ज्याने नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक आपली वेगळी छाप सोडली। पद्माकर दोन शब्द फक्त। जरूर ओपिनियन त्यांचा मी घेणार होतो परंतु ओपिनियन त्याने दिले नाही, हरकत नाहीये। एक नवीन सामन्याकडे आपण या ठिकाणी वळूयात। हा सामना तुम्ही बघितला देवीचा पाडा आणि त्यांच्या विरोधात हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला तिसगाव, परंतु आता एक फ्रेश सामना अजून एक आपण तुमच्या समोर आणत आहोत जिथे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आणि जाऊयात आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन। रोशनजी संते सर घारेवली तुमच्या राजू म्हात्रे यांचा इथे आपण सन्मान करूया। फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत आदरणीय राजू म्हात्रे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहिलं, हार्ड लक आणि विनंती असेल आपण या आपला शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून। विनंती असेल राजू म्हात्रे यांना की आपण या आपला सन्मान केला जाईल। 40 प्लस क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। या सामना सुरू होतोय शील आणि त्यांना फाईट करेल खेडकाली या दोन टीम मध्ये। पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे, सामना 5 षटकांचा असेल। आमचे नक्कीच परम मित्र ओमकारजी पाटणे, विक्रांत परब, सिद्धेश उपस्थित आहेत, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। चला आपण सामना सुरू करूया। गोलंदाज आहेत सचिन आणि स्ट्रायकिंगला फलंदाज शक्ती। पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला पायाने हा चेंडू अडवलेला आहे। चांगली फिल्डिंग आपण पाहिली आहे, मिडॉनला फिल्डर होते। लालचंद होते। परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडॉनला। लालचंद आहेत आणि पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग मिळते। एकच धावसंख्या 1 पुढे जाईल 2। 5 षटकांचा सामना आहे, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना। परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, प्रचंड वेग आहे गोलंदाज सचिन कडे। खऱ्या अर्थाने शील 40 प्लस संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि शील 40 प्लस या टीमला शुभेच्छा येत आहेत। प्रेमनाथ दादा अलिमकर हे थेट एकविरेवरून या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये। क्या बात आहे, लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहेत आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सोडलाय। थोडेसे धडपडले देखील, संदीप होते आय थिंक, संदीप आहेत आणि ऍक्शन रिप्ले आपण पाहूया या चेंडूचा।
नक्कीच राईट मोर द विकेटने आले आणि त्यानंतर लॉफ केलं होतं चेंडूला. डीप मध्ये संदीप होते. नक्कीच खूप चांगलं जज देखील केलं होतं. झेल पर्यंत पोहोचले होते आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सोडलाय. आय थिंक पाय देखील त्यांचा स्किड झाला होता. आमचे रोशन फराड यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड ऑनच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. या सामन्यामधील हा पहिला चौकार येतोय फलंदाज शक्तीच्या बॅटमधून. चारने पुढे जाईल आपण पाहू शकाल. प्रल्हाद पवार यांचा सेफ्टी चष्मा कोणाकडे आहे तर आपण आणून द्यायचा आहे विनंती असेल. प्रल्हाद पवार खेडकाली यांचा सेफ्टी गॉगल आहे तो कोणाकडे असेल तर आपण आणून द्या. शॉर्ट ऑन पुल पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल सलगचा येतोय हा दुसरा चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे खेडकाली 40+ या टीमची बिनबाद 12. काहीतरी महत्वाची चर्चा सुरू आहे. रोशनजी फराड, भाग्यजी म्हात्रे आणि आमचे ड्रोन मास्टर जे खऱ्या अर्थाने भालगावचेच आहेत त्यांना आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. क्या बात आहे रोशन फराड. बघा ती सिरीजची सायकल आहे रोशन आणि त्या सायकलचा आनंद घेत आहेत रोशन फराड. बघा पुन्हा एकदा विनंती असेल प्रल्हाद पवार यांचा सेफ्टी गॉगल आहे कोणाकडे असेल तर आपण आणून द्या. त्यांना बॅटिंग करण्यासाठी जावं लागेल तेव्हा तो फार महत्वाचा आहे. जीवन म्हात्रे आणि भाग्येश म्हात्रे मध्ये फार महत्वाची चर्चा सुरू आहे. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना आपण पाहतोय. यावी क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय सचिनने. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का खेडकाली 40+ या टीमला. आणि आता मात्र प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. खेडकाली 40+ संघ बॅटिंग करतोय आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा आणि स्वर्गीय योगेश पवार यांच्या स्मरणार्थ 1000 रुपयांचं पारितोषिक असेल आयवा झेलसाठी. नक्कीच स्वर्गीय योगेश पवार यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आहे. या इनिंग मध्ये फक्त जेव्हा खेडकाली संघ बॅटिंग करेल त्या इनिंग मध्ये फक्त हे पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करा आणि 1000 रुपयांचं पारितोषिक मिळवा. विशाल पाटील येत आहेत. विशाल पाटील आणि शक्ती ही जोडी आहे. आनंदने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. आनंद म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती. सचिनचा सुरेख झेल आपण पाहिला. 5 ओव्हरची मॅच आहे. क्या बात आहे क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. नक्कीच डावखुरे हाताचा गोलंदाज आहे आणि अगदी काही इंच नक्कीच स्टंपला हा चेंडू लागला असता. आनंद म्हात्रेने सुरुवात तर खूप चांगली केली भावेश पाटील या षटकामध्ये कारण की पहिल्या चेंडूवरती विकेट.
पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 13. चांगली गोलंदाजी आनंद करतायत, कारण की 3च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आपण पाहतोय, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे आणि एक क्षेत्ररक्षक आता मात्र मिड विकेटला येतोय. हे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, पॉइंट, शॉर्ट कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ही फिल्डिंग व्यूहरचना आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये, लॉंगॉनला फिल्डर आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, कॅप्टन आहेत किशोर, आणि मिळते फक्त आणि फक्त 1च धाव या चेंडूवरती. धावसंख्या आहे 14. बघा, प्रल्हादजी पवार यांचा सेफ्टी गॉगल कोणाकडे असेल तर आपण प्रामाणिकपणे आणून द्या. ऑन साइडला बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल ड्रॉप केलाय, परंतु फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. रिले फिल्डिंग आपण पाहिली, एकाने झेल सोडला आणि दुसऱ्याने हा चौकार अडवलाय. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धाव ठाकूर आहेत. कारण की तिसगावचे खेळाडू देखील अगदी लगत होते सीमारेषेच्या, आणि फिल्डिंग खूप चांगली केली. झेल आधी किशोरने ड्रॉप केला आणि त्यानंतर बॅकअप साठी फिल्डर आले. नक्कीच आपण चेक करतोय. सेफ आहे पंच, यस सेफ आहे, आणि एकूण 2 धावा असतील या चेंडूवरती. यस ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, खूप चांगली फिल्डिंग संदीपने केली, रिले फिल्डिंग आपण पाहिली. यावेळेस लॉफ्टेड हिट पाठवलाय लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर खिडकाली गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. सो मच डीजे मास्टर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यापुढील सामने 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विनर विनर हा सामना होणार आहे यापुढील, त्यामुळे तिसगाव या टीमला विनंती असेल आपण कुठे जायचं नाहीये. आणि वडवली 40+ याही टीमला विनंती असेल ज्या संघाने 2 सामने जिंकलेत. चला सामना स्पीडअप करायचा आहे, जास्त विलंब होतोय. विनंती असेल शील्ड 40+ या टीमला की आपण सहकार्य करायचं आहे. धावसंख्या आहे 22. 11ची सरासरी मेंटेन ठेवली जाते प्रति षटकामागे. पहिल्या 2 षटकांमध्ये 22 बनवल्यात. पुन्हा एकदा बॅकची कडा आहे, शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग मिळते. एकदा चेंडूवरती
श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा आयोजित आणि जय पिंपला देवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपला देवी चषकाचं आयोजन. एकूण 32 40+ चे संघ आहेत आणि त्या 32 40+ संघांसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,20,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 70,000 रुपयांचं. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू जाईल टिप, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जेल आहे तो रेलिंगच्या पाठीमागे जो व्हाईट पडदा आहे त्याच्या पाठीमागेच पकडायचा आहे. ऑन साइडला बिगिट, सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि यांचे एक स्टायलिश अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे आणि या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 40+ च्या माध्यमातून अनेक मोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने ही त्रिमूर्ती आपण पाहू शकाल. जीवन म्हात्रे, करण कालन आणि भाग्येश म्हात्रे आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. महत्वाची चर्चा सुरू आहे. धावसंख्या आहे 31. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 30,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि 40+ संघांसाठी विशेष आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी होंडा शाईन आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येणं बाकी आहे आणि हा आलाय षटकार. कॅप मध्ये खेळले. धावसंख्या आहे 37. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विशाल पाटील खूप चांगली बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 24 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय 300च्या स्ट्राइक रेटने. विशाल पाटील त्याला साथ देतोय शक्ती. 13 या धावसंख्येवरती तो देखील बॅटिंग करतोय. बॅटची कडा होती आणि हा झेल सोडला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज शक्तीला आणि पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/38. षटकांच्या समाप्तीनंतर जो संघ जिंकेल या सामन्यामधून तो संघ तिसगाव या टीम समोर फाईट करेल आणि तो सामना 4 षटकांचा असेल. याही स्पर्धेसाठी आपण पाहतोय आदरणीय नरेश शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजची होंडा शाईन बाईक सौजन्य आहेत. खऱ्या अर्थाने त्यांनी देखील या संपूर्ण टेनिस विषयामध्ये ही 30वी बाईक पुरस्कृत केलेली आहे. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतोय. बालाजी इस्टेटचे ते सर्व आहेत. आणि ध्रुवी एंटरप्राइजेस आणि बालाजी इस्टेटचे कुमार साहिल नरेश शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय शांतीबाई ठाकूर यांच्या स्मरणार्थ ही बाईक लाभलेली आहे. या स्पर्धेमध्ये
ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. दोन्ही फाउंडर आता मात्र कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये सागर फराड आणि रोशन फराड. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगली फिल्डिंग त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 39-39. चौथं षटक सुरू आहे. रमेश म्हात्रे सर आणि संदीप भाणे सर. ऑन साइडला पुल केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि क्या बात आहे. चौकारानंतर हा येतो डॉट बॉल. धावसंख्या 43 आहे. जय पिंपला देवी चषकाचं आयोजन डे नाईट फॉर्मॅट आहे. 5 दिवस रात्र मधील हा खेळ नक्की सुरू आहे. आजची तिसरी रात्र सुरू आहे. मिस टायमिंग एलिव्हेशन नाहीये. फिल्डर येत आहेत आणि सुरेख झेल पकडला किशोरने. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा दुसरा धक्का. शक्ती बॅक टू द पवेलियन. दोन बाद 43 ही धावसंख्या आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट सीमा पार. हा येतोय चौकार. फलंदाज किरण ठाकूरच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 47. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 47. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत आहे. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील. आउटफील्ड फास्ट आहे. गॅप भरपूर मोठी. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा येतोय चौकार. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 कंप्लीट. 51. संघ, तुम्ही जास्त वेळ घेतायत.
दिनेश काठे येत आहेत नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. चला पंचांना विनंती आहे आपण सक्त ताकीद द्या. भाणे सर जास्त वेळ घेत आहेत बघा. यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. बॅटची काढा आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट किपरने केली चूक. चेंडू चाललाय पाठीमागे लॉंग स्टॉपला आणि धावबाची संधी आहे. पाहावं लागेल. DRS सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. पंचांचा हा रिव्ह्यू आहे. रनआउट साठी पंचांचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. नॉट आउट आहेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या आहे 53. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ऍक्शन रिप्ले पाहतोय. धावसंख्या 53. शॉर्ट आर्म पूल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग आणि त्याच्यावरती मिळतायत पुन्हा एकदा या चेंडूवरती 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 ने पुढे जाईल. अब तक 56 धाव धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीम मध्ये. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगला आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. पंच निर्णय काय? 22. यस, एका धावेला फार महत्व आहे कारण की मॅन ऑफ द सिरीज साठी ही होंडा शाईन बाईक आहे. ऑन साइडला लॉफ केला टीप मध्ये फिल्डर लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज विशाल पाटीलचा खेळ. 30 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे विशाल पाटीलने. एका धावेचं महत्व काय असतं ते अमोल पाटीलला जाऊन विचारा कारण की नुकत्याच झालेल्या ढोके नाईट स्पर्धेमध्ये अवघ्या 1 धावेने त्याला बाईक मिळाली होती कारण की जांभिवलीच्या खेळाडूचे पॉइंट होते 69. त्यानंतर कासगावच्या खेळाडूचे पॉइंट होते 70 आणि अमोल पाटीलचे पॉइंट होते 66. परंतु आयोजकांनी आधीच सांगितलं होतं शेवटच्या दिवशी 4 षटकांचे सामने खेळवले होते त्यामुळे 5 पॉइंट आम्ही जास्त देऊ आणि ते 5 पॉइंट दिले अमोल पाटीलला आणि त्याचे पॉइंट झाले 71 आणि त्या 1 धावेने त्याला आर्या कंपनीची इलेक्ट्रिक बाईक मिळाली मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. पुन्हा एकदा पुल करताय टीप मध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. चेंडूवरती धावबाची संधी आणि विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद किरण ठाकूर. दीपक पाटील बाद झालेत. किरण स्ट्रायकिंगला आहेत.
इनिंग ब्रेक होईल किंवा हा सामना संपेल तेव्हा आपण पॉपिंग क्रीज जी आहे ती डार्क करायची आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल 5 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 58 आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलंय. खिडकाली 40+ या टीमने शील 40+ या संघासमोर 5 षटकांमध्ये अर्थातच 30 चेंडू आणि बनवायच्या धावा 59 या मॅच मध्ये. आणि या 59 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ हेदूटने नाहीये भाग्यजी म्हात्रे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या पुढीलच्या इनिंग मध्ये. नक्कीच टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डीजे मास्टर सुजल यांना. ते थोडेसे बिझी आहेत आणि रील स्टार देखील आहेत. खूप चांगलं व्हिडिओ आपण त्यांची
पहिल्या दिवसामध्ये पाहिली ओपनिंग सेरेमनीची सुजल यांच्या माध्यमातून. आणि क्या बात आहे आमचे करण कालन. क्या बात आहे सुजल. स्मित हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. रील स्टार आहेत खऱ्या अर्थाने, सुप्रसिद्ध डीजे मास्टर देखील आहेत. 59 धावा बनवायचे आहेत. चेंडू आणि 59 धावांचं टार्गेट. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्या बात आहे. किरण ठाकूर होते आणि त्याच्यावरती मिळतील एकूण या धावा 2. किशोर आणि सचिन ही जोडी आहे. धावसंख्या 2 आहे. 59 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. यावेळी ड्राईव्ह करतायत पुन्हा एकदा लॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. फलंदाज किशोरच्या बॅटमधून. किशोरच्या बॅटमधून सुरुवात तर खूप चांगली करून दिली आहे. धावसंख्या 6.
क्या बात आहे, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट चालला, जवाब देखना, नजाकत बरा फटका सलग चालाय, हा दुसरा चौकार. आणि फेवरेट झोन आहे, फेवरेट फटका आहे आणि फेवरेट हे ग्राउंड देखील आहे किशोरचं. 3 in a row सलग चालाय, हा तिसरा चौकार. सो मच टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. 59 धाव बनवायचे आहेत आणि सलग 3 चौकार लगावलेत. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. या चेंडूवरती शांत ठेवलाय शक्तीने. किशोरला आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 14 आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिली, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. बनवायचे धावा 59. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 44 धावांची अजूनही गरज आहे शील 40+ या टीमला. आय थिंक तिसगाव 40+ या टीमचे खेळाडू आराम करतायत, डायरेक्ट झोपलेले आहेत आणि ते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत. चोवीस चेंडू बनवायच्या धावा 44 या मॅच मध्ये 11.00 सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे. हा सामना जिंकण्यासाठी शील या टीमला. आमचे प्रेमनाथ दादा आलिमकर देखील सामन्याचा आनंद घेत आहे युट्यूबच्या माध्यमातून. आई एकविरा यात्रेला ते आहेत आणि तिथून ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. प्रल्हाद पवार नक्कीच गोलंदाजी मार्क वरती येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा नक्कीच व्हाईट बॉलचा येतोय. सत्यम गवळी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. अनंत वजे साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. तिसगाव 40+ चे सदस्य आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. फुल टॉस चेंडू आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. धावा फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे किशोरने. चौथा चौकार लगावलाय या इनिंग मध्ये किशोर काठे. किशोर आलिमकर आहेत आणि सचिन ही जोडी. धावसंख्या आहे 20 आणि वैयक्तिक खेळतोय 19 या धावसंख्येवरती. प्रल्हाद पवार गोलंदाजी मार्क वरती लेजंड क्रिकेटर आहे. या 20 लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. मिनिटे अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21-21.
जिंकण्यासाठी 38 ची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे 23. बॅकफुटला गेले, टॅप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑफला एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे शील 40+ या टीमने या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 23. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं आणि 23 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. या पार्टनरशिप मध्ये सिंहाचा वाटा आहे. किशोर जे खेळतायत 21 या धावसंख्येवरती डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हरला फिल्डर होते किरण म्हात्रे आणि मिळते एक धाव. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. किशोर आलिमकर होते स्ट्राईक एंडला. त्यांनी खूप चांगला स्ट्रोक लगावले परंतु फिल्डर होते. डाईव्ह देखील लगावली होती आणि हा झेल सोडलाय. हा झेल ड्रॉप केला क्षेत्ररक्षकाने. जीवनदान मिळतंय. फुल टॉस ऑन साइडला स्वीप करताय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय सचिनच्या बॅट मधून. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 28. फुल टॉस गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. सलग चालाय. हा दुसरा चौकार सचिनच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 32 जिंकण्यासाठी 27 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. लॉफ्टेड इट into the slot and out of the plot. Long big way, mighty it huge, maximum, it's out of the park. Big षटकार. तो मॅच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 21. समीकरण सोपं झालंय शील 40+ या टीम समोर. 21 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शक्ती पाटील 18 चेंडू बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. समीकरण सोपं झालेलं आहे शील 40+ या टीम समोर. चेंडू बनवायच्या धावा 21 या मॅच मध्ये. किशोर आलिमकर आणि सचिन ही जोडी आहे. किशोर खेळतो वैयक्तिक 22.
या धावसंख्येवरती त्याला साथ देतोय. नक्कीच रजनीकांत गायकवाड यांचा डान्स आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ही क्लिप तुम्ही व्हिडिओ बनवा रोशन. यावेळी ड्राईव्ह करतायत, सॉफ्ट हँडने खेळतायत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये आणि मिळते एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल 39. एकोणचाळीसची पार्टनरशिप बनवले. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. हाय ते चौकार. सो मच. राकेश दादा पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, शक्ती येत आहे चेंडूवरती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु डायरेक्ट हिट करत नाहीयेत. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 44. समीकरण सोपं झालंय कारण की रन बॉल इक्वेशन आहे. 15 चेंडू आणि 15ची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लॉफ्टी डी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर लॉंग ऑफ सीमा पार. हाय तो चौकार. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कट करतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव. पॉइंटला चांगली फिल्डिंग. धावसंख्या 1ने पुढे जाईल आपण पाहू शकाल 49. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, स्क्वेअर लेग, सीमा पार. हा येतोय चौकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 कंप्लीट. 53 धावा. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. बारा चेंडू बनवायचे, धावा 6 या मॅच मध्ये. तर नक्कीच विनोददादा वजे समाजसेवक उद्योजक यांच्या माध्यमातून तिन्ही समालोचकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. भाग्यजी म्हात्रे, करणजी कालनाने आमच्यासाठी एकूण 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न आहे आणि विनोददादा वजे यांचं मी मनापासून आभार मानतो. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 54 आहे. क्या बात आहे. फटका चांगला, एलिव्हेशन देखील आहे. डिस्टन्स तब्बल 11 चेंडू ठेवून हा सामना जिंकलाय. अभिनंदन शील 40+ या टीमचं. आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच आणि त्याआधी शील 40+ या टीमचे कॅप्टन